ठरलं तर मग या मालिकेच्या 9 नोव्हेंबरच्या भागामध्ये कुसुम सांगत असते नशीब या प्रकरणातून तुम्ही थोडक्यात वाचलात, पण आता नाही. आता तुमच्या या खोट्या लग्नाचा विषयच बंद करा. आणि अर्जुन सुभेदार, तुम्ही ना लवकरात लवकर मधुभाऊंची केस लढा, त्यांना बाहेर काढा, म्हणजे या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागेल. आम्हाला वाटलं होतं तुम्ही लवकरात लवकर मधुभाऊंना सोडवाल, इतके चांगले वकील असाल, पण तुम्ही काय करताय. यावरती सायली म्हणते, कुसुमताई शांत हो. अगं मधुभाऊंना सोडवण्यासाठी दुसरा कोणताही वकील जितके प्रयत्न करणार नाही ना, तितके ते प्रयत्न करतायत. यांच्या इतका चांगला वकील आणि माणूस आपल्याला शोधून सापडणार नाही, आणि मला खात्री आहे हे आपल्या मधुभाऊंना नक्की सोडवणार. अर्जुनची आता कळी खुलते, कारण सायली त्याची तारीफ करत असते. त्यावेळेला कुसुमला मात्र खूप राग येतो आणि ती म्हणते, अर्जुन सुभेदार थोड्या वेळासाठी बाहेर जा, मला सायलीसोबत एकांतात बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो, मी इथे असताना बोलू शकत नाही असं आहे तरी काय. कुसुम म्हणते, तुम्हाला ते सांगायची मला काही गरज नाही वाटत आहे, चला निघा बाहेर. याच्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्याच घरात माझ्याच रूममधून मला बाहेर काढताय का. कुसुम रागारागात दार उघडते आणि अर्जुनला बाहेरचा रस्ता दाखवते. आता अर्जुनचा नाईलाज होतो, तो बाहेर येतो खरा, पण तरीसुद्धा गुपचूप आतमध्ये काय चाललंय हे दाराच्या बाहेरून ऐकत असतो. आता चिडलेली कुसुम सायलीच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते, सायली माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि मला सांग, तू या अर्जुन सुभेदारच्या प्रेमात तर नाही ना पडलेस. आता अर्जुन हे वाक्य ऐकतो आणि त्याला उत्सुकता असते की सायली आता काय उत्तर देणार. आता मात्र सायली कुसुमच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते, कुसुमताई अगं मी हे जे करते ना ते कॉन्ट्रॅक्टचाच एक भाग आहे. मला ना अर्जुन सरांविषयी आदर आहे, ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत, मधुभाऊंना सोडवण्याचा प्रयत्न करतायत, पण तुला जसं वाटतंय ना तसं माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम वगैरे काही नाही आहे गं, मी माझं कॉन्ट्रॅक्ट विसरलेलं नाही आहे. असं म्हणत सायली आपल्या मनातलं सगळं कुसुमला सांगते. सायली प्रेमात पडले हे स्वतः तिला पण माहीत नसल्यामुळे ती कुसुमला काय सांगणार असते, पण हे ऐकल्यावरती अर्जुनचा चेहरा मात्र पडतो. लवकरात लवकर आपल्या मनातली गोष्ट सायलीला सांगायचा जो अर्जुनचा निर्णय असतो तो अर्जुनला आता मागे घ्यायला लागतो. अर्जुन स्वतःशीच विचार करतो, मिसेस सायलींना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि मी कसं माझं मन मोकळं करू. अर्जुन खूप खचतो आणि उदास अंतःकरणाने अर्जुन दार लावून घेतो आणि आता त्याला खूप वाईट वाटतं की सायली आपल्यावरती प्रेमच करत नाहीये आणि तो उदास अंतःकरणाने आता बाहेर पडतो. आत्तापर्यंत त्याच्या मनात एक तरी आशा असते की सायली आपल्यावरती कदाचित प्रेम करत असेल, पण आज ती आशा संपुष्टात आलेली असते. तोपर्यंत इकडे आता प्रिया अस्मिताला फोन करते आणि म्हणते, तू सांगते आहेस की त्या कुसुमला पण आनंद झाला आणि हे ऐकल्यावर दुःख झालं, तर मला असं वाटतंय की ही सायली कुसुमला पण फसवत असेल का. कदाचित ती कुसुमला पण फसवत असेल, त्यामुळे आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. तू एक काम कर, तू तो व्हिडिओ काढलायस ना, तो व्हिडिओ पूर्णाजीला नेऊन दाखव. याच्यावरती अस्मिता म्हणते, हो ग, आपण आपले प्रयत्न का बरं थांबवायचे, आपण ना आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. मी आत्ताच्या आत्ता पूर्णाजीकडे जाते आणि तिलाच तो व्हिडिओ दाखवते आणि सांगते या दोघांचं कसं नाटक चाललंय ते. तोपर्यंत कुसुमला सोडायला सायली आता घराबाहेर येते. कुसुमला सोडायला येत असताना कुसुम रडत असते. सायली म्हणते, कुसुमताई काय झालं, तू का बरं रडतेस. कुसुम म्हणते, सायली मला माफ कर, म्हणजे ना मी तुझ्या थोबाडीत मारली. याच्यावरती सायली म्हणते, अगं तुझा अधिकार आहे तो. कुसुम म्हणते, कसला ग अधिकार, म्हणजे तू माझी बहीण आहेस, तुला मारण्याचा मला खरंच अधिकार नाही. तुझं असं लाईफ आहे ना, तू स्वतः वेगळी आहेस, तुझं अस्तित्व वेगळं आहे आणि मी माझी मतं तुझ्यावरती कशी ग लादू. खरंच मला माफ कर, मी तुला थोबाडीत दिलं. यावरती सायली म्हणते, हे बघ तू थोबाडीत दिलंस त्यापेक्षा जास्त तू माफी मागतेस ना, याचं मला वाईट वाटते कुसुमताई. अगं एकीकडे बहीण म्हणतेस आणि माफी मागतेस, मला तरी कोण आहे ग तुझ्याशिवाय आणि मधुभाऊंच्या शिवाय, त्यामुळे तू माझी माफी मागू नकोस. असं म्हणत सायली सुद्धा रडायला लागते. कुसुम म्हणते, आता तुला रडायला काय झालं. याच्यावरती सायली म्हणते, ही अशी आपली पहिलीच दिवाळी आहे की आपण सगळेजण एकत्र नाही आहोत, आपण एकत्र नाही आणि एकत्र ही दिवाळी साजरी करू शकत नाही आहोत. मला ना मुलांची मधुभाऊंची खूप आठवण येते आणि यावर्षी ना मी मुलांना पण भेटायला येऊ शकत नाही. यावरती कुसुम म्हणते, का ग काय झालं असं यावर्षी. सायली सांगते, अगं मुलांची माझ्याकडून अपेक्षा वाढली, म्हणजे त्यांना वाटते की सायलीताईचं सासर खूप महागडं आहे किंवा खूप श्रीमंत आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी महागडे गिफ्ट मिळतील अशी त्यांना आशा असेल आणि मी त्यांना काय ग सांगू.
आणि एक वेळ मुलांचं पण ठीक आहे ग, पण मधुभाऊंना कशी ग जाऊन भेटू? आपण इथे मस्तपैकी दिव्यांच्या लखलखाटामध्ये दिवाळी साजरी करणार, पण मधुभाऊ बिचारे अंधारातच पडून राहिलेले आहेत. यावरती कुसुम म्हणते काळजी करू नकोस, ही अशी आपली पहिली आणि शेवटची दिवाळी असणार आहे की जी आपण एकत्र साजरी करत नाही आहोत सायली. पण पुढल्या वर्षी दिवाळीला आपण नक्की एकत्र असू, तू काळजी करू नकोस, असं म्हणत कुसुम आता सायलीचे डोळे पुसते आणि अर्जुन उभा राहून हे सगळं ऐकत असतो. सायलीच्या मनातल्या इच्छा म्हणजे आता मुलांना महागडे गिफ्ट देणं किंवा मधुभाऊंची भेट घडवून आणणं, हे सगळं सायलीला या दिवाळीला हवं असतं हे अर्जुनला समजतं. इकडे कुसुम सायलीला जवळ घेते आणि रडू नकोस, सगळं काही ठीक होणार असं म्हणत दोघीजणी आता एकमेकींना बिलगतात. अर्जुन हे सगळं ऐकत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर अर्जुन आतमध्ये येतो. तोपर्यंत पूर्णाजी आपल्या रूममध्ये विचार करत बसलेली असते. म्हणजे काय हा नियतीच्या मनात खेळ चाललाय खरंच कळत नाही. म्हणजे या घराचा वारस येणार म्हणून मी आनंदात होते, अर्जुन सायलीचं लग्न एक्सेप्ट करत होते, कदाचित बाळ आल्यावरती मी एक्सेप्ट पण केलं असतं, पण अचानक मध्येच हे काय घडलं असं म्हणत आता पूर्णाजी विचार करत असताना अस्मिता येते. अस्मिता म्हणते पूर्णाजी, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. म्हणजे बघ ना, तू सुद्धा या सगळ्या नाटकाला भुलतेस ना. अर्जुन आणि सायली हे मला तर असं वाटते की खोटे नवरा बायको असल्याचीच ॲक्टिंग करतायत. पूर्णाजी म्हणते चाललंय तरी काय तुमचं? याच्यावरती अस्मिता म्हणते अगं मलाच नाही, तन्वीला पण असं वाटतंय आणि तुला पण हे समजेल, कारण तू न त्यावेळेची त्यांची रिॲक्शन नाही पाहिलीस. जेव्हा मम्माने त्यांना सांगितलं ना की ते दोघं जण आई बाबा होणार आहेत, त्यावेळेची रिॲक्शन बघ बरं. असं म्हणत अस्मिता आपला मोबाईल पूर्णाजीच्या हातात देते आणि तिला तो व्हिडिओ दाखवते. पूर्णाजी तो व्हिडिओ पाहते ज्या वेळेला कल्पनाने दोघांनाही तुम्ही दोघं जण आई बाबा होणार आहात हे सांगितलेलं असतं. दोघांचेही चेहरे कोरे असतात. पूर्णाजी तो व्हिडिओ पाहते आणि थोडा वेळ ती पाहतच बसते. अस्मिताला वाटतं चला आपला प्लॅन वर्कआउट होतोय, पण अस्मिताचा प्लॅन अस्मितावरतीच बॅकफायर होणार असतो हे अस्मितालाच माहीत नसतं. पूर्णाजी तो व्हिडिओ बघते आणि अस्मिता म्हणते बघितलंस ना पूर्णाजी, तुला काय वाटतंय? अगं हे दोघं जण फक्त नाटक करतायत. पूर्णाजी म्हणते अस्मिता, तुमच्या डोक्यात काय चाललेलं असतं ना मला काही कळतच नाहीये. हा व्हिडिओ बघितल्यावर दोघांचे चेहरे कोरे आहेत हे मी जसं पाहिलंय ना, तसंच ज्या वेळेला रिपोर्ट निगेटिव्ह आले तिला समजलं की ती आई होऊ शकत नाही, त्यावेळेचा पण तिचा मी चेहरा पाहिलाय. ती कल्पनाला बिलगून हमसून रडत होती. मग हे जसं तुला वाटतंय खरं, मग ते खोटं होतं का? तिचे अश्रू खोटे होते का? नाही, ती आई बनू शकत नाही म्हटल्यावरती तिला झालेलं दुःख हे सुद्धा खरंच होतं. आणि ज्या वेळेला ती हॉस्पिटलमध्ये होती ना, तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावरील मी दुःख पाहिलेलं आहे, मग ते सुद्धा खोटं होतं का? यावरती अस्मिता म्हणते पूर्णाजी म्हणते एक शब्द बोलू नकोस. तू आणि तन्वी यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ना मला कळत नाहीये. या 2 घटना बघितल्या तर मला असं वाटत नाही की ते दोघं जण खोटं नवरा बायको आहेत म्हणून. ते नवरा बायको खरे आहेत आणि एकमेकांवरती प्रेम करणारे आहेत हे या 2 घटनांवरूनच कळतंय. अर्जुन नुसता वेडा पिसा झाला होता हॉस्पिटलला असताना, त्यामुळे या विषयावरती पुन्हा अस्मिता विषय काढू नकोस असं म्हणत पूर्णाजीने अस्मिताची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते. आणि पूर्णाजीला व्हिडिओ दाखवणं हे आता अस्मिताला खूप महागात पडलेलं असतं. आता अस्मिता गुपचूप चोर पावलांनी तिकडून निघून जाते. तोपर्यंत इकडे किचनमध्ये दिवाळीचा फराळाच्या सामानाची यादी बनत असते. कल्पना काय आणायचं नाही हे सगळं ठरवत असते. सायलीने सगळी घरातली तांब्या पितळेची भांडी चकाचक घासून ठेवलेली असतात. कल्पना म्हणते वा ग, छानच भांडी घासलीस. आता इकडे सायली म्हणते आई तुम्ही यादी बनवा, मी आणि हे जाऊन आम्ही फराळाचं सामान आणणार आहोत. असं म्हणत सायली आता यादी बनवायला सांगते आणि अर्जुनसोबत खरेदीची तयारी करत असते. अर्जुनने विमलला कॉफी सांगितलेली असते. मग सायली स्वतःच ती कॉफी करते आणि अर्जुनसाठी घेऊन जात असते. सायली म्हणते विमलताई मी जाते घेऊन कॉफी, आणि सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन म्हणतो विमल ठेव तिकडे. यावरती सायली म्हणते सर विमलताई नाही आहेत, मी आलेली आहे. अर्जुन म्हणतो तुम्हाला कोणी सांगितली ही कॉफी आणायला? मी विमलला ही कॉफी आणायला सांगितलेली ना. म्हणजे जर का मी विमलला ही कॉफी आणायला सांगितली तर तिलाच आणू दे ना. सायली म्हणते असं का बोलताय सर, मी तुमच्यासाठी कॉफी आणते की. यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही माझ्यासाठी कॉफी आणत जाऊ नका, कारण विमलला या गोष्टीचा पैसा मिळतो. तुम्ही का बरं ही गोष्ट करणार? तुम्हाला मी पगार पण देत नाही. सायली म्हणते सर असं काय करताय, आज तुम्ही असं का बोलताय? अर्जुन म्हणतो हो, मग तुम्ही माझ्या आहात तरी कोण माझ्यासाठी कॉफी आणायला? असं म्हणत अर्जुनने आता सायलीला
सडेतोड सवाल केलेला असतो आणि सायली थोडीशी गोंधळते की आज सरांना झालंय का, ते असं माझ्याशी का बरं वागतायत असा विचार करत सायली थोडीशी गडबडतेच. अर्जुन विचारत असतो, बोला ना, मी कोण आहे तुमचा? आणि सायली अर्जुनकडे पाहतच बसते. नंतर इकडे घरामध्ये दिवाळीची साफसफाई होत असते. त्यावेळेला सायली सांगत असते, आता फक्त आपली रूम राहिले. प्रताप म्हणतो, काही घाई करू नका, तुमच्या रूमचा ताबा अस्मिता आणि प्रतिमा या दोघांनी घेतलेला आहे. कल्पना आणि अस्मिता दोघीजणी रूम साफ करत आहेत. यावरती आता रूममध्ये सायलीची डायरी, अर्जुनची कॉन्ट्रॅक्टची फाईल हे आहे हे दोघांना आठवतं आणि दोघं जण गडबडतात. अर्जुन म्हणतो, लाल फाईल मम्माने पाहिली तर? सायली म्हणते, माझी डायरी. आणि दोघंही जण रूमच्या दिशेने धूम ठोकतात. तोपर्यंत कल्पनाच्या हातामध्ये लाल फाईल आणि अस्मिताच्या हातामध्ये डायरी ह्या दोन गोष्टी सापडलेल्या असतात. मग दोघं जण धावत पळत वरती जातात आणि आता दोघं जण त्या दोघींना या गोष्टी वाचण्यापासून थांबवतात.